Hello students, now in this lecture we see the Turing machine halting problem. Halting problem means halting problem is undecidability. ठीक है, halting problem काय? It is a undecidability. It is not actual a problem. Halting problem हा actual मध्ये problem नाही. It is a ask question. It is only ask question. It is not अ प्रॉब्लेम. ओके, हॉल्टिंग प्रॉब्लेम म्हटलेलं गेलं आहे पण तो ॲक्च्युअलमधला प्रॉब्लेम नाही आहे. इट सिम्पली आस्क क्वेश्चन. तो क्वेश्चन विचारतो तुम्हाला इन द फॉर्म ऑफ एस ऑर नो, जसं आयदर ऑर. ठीक आहे, इट विल बी हॉल्ट ऑर डझंट हॉल्ट, एस ऑर नोच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, सो हॉल्टिंग प्रॉब्लेम इज अ अनडिसेबिलिटी. इट इज नॉट अ प्रॉब्लेम, इट जस्ट आस्क क्वेश्चन. ओके, सो क्वेश्चन्स मीन्स is it possible to tell whether a given machine will halt for some given input. म्हणजे जे पण आपण त्याला मशीन देणार आहे सो ती हॉल्ट होणार त्या इनपुटसाठी किंवा नाही होणार. तर हे पॉसिबिलिटीज म्हणजेच काय हॉल्टिंग प्रॉब्लेम आहे. सो फॉर एक्झाम्पल we give the input like a description of any Turing machine M and input string W. Okay, so the problem is what does the Turing machine finish the computing of the string W in a finite number of steps. ठीक आहे, तर फायनाईट नंबर ऑफ स्टेपमध्ये जे पण ट्युरिंग मशीन आहे ते त्याचं कॉम्प्युटेशन फिनिश करेल त्या स्ट्रिंगकरिता. तर आन्सर काय राहील? द आन्सर मस्ट बी एस और नो. फायनाईट नंबर ऑफ स्टेपमध्ये फायनाईट नंबर ऑफ स्टेप्समध्ये ती ट्युरिंग मशीन काय करेल? त्याचं वर्किंग जे फिनिश करेल किंवा नाही करणार, त्याचा आन्सर आहे. आपण एक क्वेश्चन विचारला त्याला, डज द ट्युरिंग मशीन फिनिश computing of the string W in a finite number of steps? The answer must be either yes or no. ठीक आहे, तर याच्यामध्ये प्रूफ करायला अज्युम दॅट द ट्युरिंग मशीन exists to solve this problem and then we will show it is a contradicting itself. ठीक आहे, कॉन्ट्रडिक्ट म्हणजे कन्फ्यूज होणे. ठीक आहे, सो आपण म्हणू की बा अज्युम करू की अशा प्रॉब्लेम सॉल्व करायसाठी देअर विल बी वन ट्युरिंग मशीन इज एक्झिस्ट. okay, and then it will be contradict itself. So means what, we will call this Turing machine as a halting machine. आपण त्या ट्युरिंग मशीनला काय म्हणू? हॉल्टिंग मशीन म्हणणार आहे. का बरं? कारण ते कन्फ्यूज होत आहे. एक तर ते हॉल्ट होणार किंवा नाही होणार, कॉन्ट्रडिक्ट करत आहे. दॅट प्रोड्यूस मीन्स एस ऑर नो इन अ फायनाईट अमाऊंट ऑफ टाईम. ठीक आहे, इट विल प्रोड्यूस एस ऑर नो इन अ फायनाईट अमाऊंट ऑफ टाईम. ठीक आहे, जे पण फायनाईट अमाऊंट ऑफ टाईममध्ये काय करेल ते आयदर एस ऑर नो हॉल्ट होणार किंवा नाही होणार. सो इफ द हॉल्टिंग मशीन फिनिश अ फायनाईट अमाऊंट ऑफ टाईम, जर हॉल्टिंग मशीन जी आहे ती फायनाईट अमाऊंट ऑफ टाईममध्ये फिनिश जर झाली द आउटपुट कम एस, अदरवाईज नो. ओके, सो द ब्लॉक डायग्राम कशी येणार हॉल्टिंग मशीनची? लाईक दिस, इन दिस वे द हॉल्टिंग मशीन अँड वी गिव्ह द इनपुट. ओके, सो एक तर येणार एस किंवा एक तर येणार नो. हॉल्टिंग मशीनची हॉल्टिंग मशीन एस जर असेल तर काय करू आपण? हॉल्टिंग मशीन हॉल्ट्स ऑन इनपुट. इनपुटसाठी ते काय होणार? हॉल्ट होणार. आणि नो जर असेल तर इट डज नॉट हॉल्ट्स ऑन इनपुट. इट डज नॉट हॉल्ट्स ऑन इनपुट. सो हे झाली बेसिक ब्लॉक डायग्राम ऑफ अ ट्युरिंग मशीन. आणि हॉल्टिंग प्रॉब्लेम नाही आहे, इट जस्ट आस्क अ क्वेश्चन. ओके, सो जसं आता आपण युनिव्हर्सल ट्युरिंग मशीन बघितली आहे. सो युनिव्हर्सल ट्युरिंग मशीनमध्ये सपोज फॉर एक्झाम्पल आपण जे पण युनिव्हर्सल ट्युरिंग मशीनची जर गोष्ट घेतली, सो देअर इज नो लिमिट ऑफ दी लेंथ ऑफ अ कॉम्प्युटेशन. त्याला लिमिट आहे का? नाही. ते कुठल्या पण टाईपचं ऑपरेशन परफॉर्म करू शकते. सो देअर इज नो लिमिट ऑन दी लेंथ ऑफ कॉम्प्युटेशन्स. सो इफ द एम एंटर्स अँड इनफायनाईट लूप, जर एम म्हणजे जे पण आपण त्याला बेसिक ट्युरिंग मशीन जे देऊ, जर ते त्यांनी इनफायनाईट लूपमध्ये जर एंटर केलं, सो देन नो मॅटर हाऊ लॉंग वी वेट, सो त्याच्यासाठी काय येणार? मग वेट येणार. म्हणजे आता ते इनफायनाईट लूप केव्हा संपेल, मग तो तेव्हा कुठल्या स्टेटमध्ये जाणार? ॲक्सेप्टमध्ये जाणार, रिजेक्टमध्ये जाणार. सो त्याच्यासाठी त्याला काय करावं लागेल? मग वेट करावं लागेल फॉर लॉंग टाईम. ठीक आहे, सो वी कॅन नेवर बी sure that m is in a loop.
ओके. सो मग आपल्याला त्याला काय करावं लागेल, वेटिंगमध्ये थांबावं लागेल. म्हणजेच ती मशीन काय ना हॉल्टमध्ये जाणार और नॉट, नाही तर तिथेच ते त्याचं वर्किंग काय करेल, स्टॉप करून देणार. ठीक आहे. सो त्याला म्हणतात हॉल्टिंग प्रॉब्लेम ऑफ ट्युरिंग मशीन. ठीक आहे. सो मीन्स ते मशीन हॉल्ट होते की नाही होत, हे सिम्पल आज द क्वेश्चन्स इज नथिंग बट द हॉल्टिंग प्रॉब्लेम ऑफ द ट्युरिंग मशीन. ठीक आहे. थँक्यू.